आज आपण बघूया आपल्या मातीमध्ये सर्व गोष्टीचा उपयोग कसा करायचा। बघा, हे किचन वेस्ट सर्व आपल्या बागेमध्ये कसा उपयोग करून मातीची गुणवत्ता तर वाढेलच, सोबत मातीचा खर्चसुद्धा येणार नाही, असं खतच तयार होईल असं बघूया। आता बघा, ह्या कार्डबोर्डच्या डब्यातसुद्धा मी किचन वेस्ट भरलं, सुकलेलं पानं आजूबाजूला ठेवले, मध्ये थोडीशी आपल्या बागेमधली माती टाकली आहे। काही दिवसांनी याचा रिझल्ट तुम्हाला दाखवते। बरेचदा असं होतं की आपलं अन्न उरते आणि ते टाकून द्यायची इच्छा होत नाही। कधी कधी चांगलं असलं तर आपण कोणाला दिलं पाहिजे खायला तेव्हाचे तेव्हाच, पण असं अन्न हे वाया नाही जाता आलं पाहिजे। पण तरीही कधीतरी असं राहते आणि ते रस्त्यावर बऱ्याचदा आपल्याला टाकलेलं दिसते, पण त्याच्यापेक्षा जर आपण त्याचा खतामध्ये उपयोग केला ना, तर अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे आणि ते वाया नाही जाऊ देता। अशा पद्धतीने आपल्या ताटामध्ये परत येईल ते, म्हणजे खताचा उपयोग करून। आणि हे कसं करायचं बघा, आता हे पूर्णपणे कोरडं आहे आणि याच्यामध्ये पोळी भात असं बऱ्याच प्रकारचं आहे, खिचडी। आणि आता बघा, हे पूर्ण आता इथं मी पूर्ण भरलेलं जे कुंडी होती, म्हणजे ज्याच्यात मी बनवलेलं आहे खत, ते पूर्ण एवढी लेवल खाली गेलेली आहे। कारण खाली बघा तुम्ही, आता याचं खत तयार होत आहे आणि भरपूर प्रमाणात झालेलं आहे। आणि वर बघा, हे कोरडं आहे, कारण मी हे वर खाली केलेलं नाही, एखाद्या काडीच्या साह्याने वर खाली करावं लागते। पण इथं सुकलेलं असल्यामुळे हे आता वेस्ट मी टाकू शकते। आणि तुम्ही जर ग्रीन वेस्ट वर टाकाल ना, तर ते थोडंसं गचगच येतं, ते तुम्हाला सुकलेलं पानं त्याच्यावर टाकावं लागेल। आणि सर्वात पहिले मी या कुंडीमध्ये पोळीचा उपयोग केलेला होता, तसं तर मी वेस्ट म्हणजे खतात रूपांतर करण्यासाठीच मी उपयोग केलेला आहे आजपर्यंत आपल्या स्वयंपाकघरातलं जे काही अन्न उरेल त्याचं। पण तुम्हाला कुंडीमध्ये जर करायचं असलं ना, एकदम खाली सुकलेलं पानं टाका, त्याच्यावर ते वेस्ट टाका आणि त्याच्यावर भरपूर लेयर येईल, म्हणजे आपल्या जे आपण झाड लावतो त्याच्या संपर्कात हे वेस्ट यायला नाही पाहिजे। आणि बघा, आता मुलांनी पिझ्झा बोलवला काही बोलवलं तर काहीच वाया जात नाही। मी म्हणते ते कागदाबरोबर ठेवा, ते मला बागेमध्ये न्यायचं आहे। अशा पद्धतीने बघा, आता जे आपण किचनमधून जे अन्न होतं त्याच्यावर मी आता हे सुकलेलं पानं टाकलं, त्याच्यामुळे काय होणार, ते म्हणजे असं गचगचीत होणार नाही किंवा काही खराब होणार नाही। आणि याच्यावर आता आपण परत काही दिवसांनी ग्रीन वेस्ट टाकायचं किंवा मग परत सुकलेलं पानं टाकायचे। नियोजन कसं करायचं, जेव्हा ग्रीन वेस्ट जास्त झालं तर त्यात कोरडं टाकायचं काहीतरी, सुकलेलं पानं, कार्डबोर्ड किंवा थोडीशी मातीसुद्धा याच्यात टाका, त्याच्यामुळे खतात रूपांतर खूप लवकर होते मध्ये मध्ये माती टाकले की। कारण मातीमधले गुणधर्म जे असतात ना, ते खत लवकर बनवतात। आणि अशा पद्धतीने बघा, आपल्या बागेमधलं आता काहीच वाया जाऊ देत नाही मी। आणि तुम्ही पण तुमच्या अन्नाचा असा उपयोग करू शकता। तुम्ही याच्यामध्ये डाळसुद्धा टाकू शकता, फक्त मी तेलाचा तगर असलेले किंवा तेलकट अन्न याच्यामध्ये नाही टाकत, कारण त्याच्यामुळे आपलं खत खराब पण होऊ शकते। छोट्या छोट्या कुंड्या असेल, याच्यामध्ये सुकलेले पानं मी जर आता टाकले आणि माती टाकले, तर याच्या खाली जे आहे ना, याच्या खालीसुद्धा गांडूळ तयार होईल। कारण गांडूळ अशा ठिकाणी होतात की जिथं त्यांना वरून असं उष्णता मिळत नाही, आणि ह्या कुंडेमुळे काय होईल, आपण पाणी देऊ, याच्या आतमध्ये सुद्धा खत होईल। आणि याच्यामध्ये असं खत होते सुकलेल्या पानांचं की कोकोपीट कसं असते आपलं, तशा पद्धतीचं सुद्धा त्याच्यात आपण बीसुद्धा लावू शकतो, नवीन रोपे लावू शकतो आणि अशा पिशव्या भरूनसुद्धा आपण प्रत्येक कुंडीमध्ये ठेवू शकतो। असं वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग तुम्हाला सांगते, जे मी बागेमध्ये करत आहे। भरपूर काम सुरू आहे माझं, आणि हे असं केलं ना, भरपूर काम आपल्याला करावं नाही लागत, फक्त हे काम आपल्याला करावं लागते। खत बनवायचं काम आपल्यामध्ये जे जीवाणू राहतात मातीमध्ये किंवा याच्यामध्ये, तेच करत असतात, हे आपल्याला काही करावं नाही लागत। असं जरी ठेवलं ना, ते आपोआप तयार होतं त्याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये थोडंसं माती किंवा ग्रीन वेस्ट टाकावं लागेल आपल्याला, आणि असं तयार होते। मी तुम्हाला जे जे कामं केले ना ते दाखवते। आणि माझ्या बाजूनं पक्ष्यांचं मस्त छान असं, ज्यांचा ते सुद्धा आनंद घेत होते बागेमध्ये, त्यांचंसुद्धा थोडं थोडं तुम्हाला मी दाखवते। तुम्ही मात्र माझे व्हिडिओ आवडत असेल ना, चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला कंटाळा करता ते नका विसरू। आणि चला आता दाखवते, जाऊ दे तो विषय बाजूने ठेवूया आणि आपलं खत बनवूया। किती प्रकारे आपलं घरामधलं वेस्ट निघते आणि त्याचा उपयोग मी करत असते बागेमध्ये। बघा, असं खूप छान पक्षी बागेमध्ये येत आहे। आता 12 महिने झाले की जास्तच येत आहे, आणि त्यांचं गमती जमती पाहण्यात माझं काम सुरू होते। पण 3 दिवस झाले ना, कुठे गेलो ना आपण, इतकं गार्डन वर्क असते आणि ते संपतच नाही। आणि माझं तसंच होत आहे, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम मी बागेमध्ये येत आहे, आणि सोबत यांची गमती जमती पण पाहायला मिळते। त्याच्यामुळं थोडंसं अजून छान वाटते काम करायला। आणि इतक्या कुंड्या, इतके फुलं, हे सर्व माझ्या फक्त ऑर्गॅनिक बागकामाने शक्य झालं। आता मी काय करते बघा, आता हे जे वेस्ट मटेरियलमध्ये मी जे काही लावलं होतं ना, ते बघा आता त्याच्यामध्ये खाली झालेलं आहे। हीच माती आता आपण जे सुकलेलं पानं आहे त्याच्यामध्ये उपयोगाला येऊ, म्हणजे असं रिसायकल करत राहायचं। याच्यामुळे आपल्याला ना खताचं काम पडेल, ना माती आणायचं काम पडेल। कारण मी पहिलं मातीसाठी भरपूर खर्च केला आहे, पण आता जेव्हा मला योग्य पद्धत माहीत झालेली आहे, तेव्हापासून मी आता ठरवलं की असं काहीच करायचं नाही। आपली माती बघा किती छान तयार झालेली आहे, माती कमी आणि खत जास्त म्हणता येईल।
याच्यामध्ये तुम्हाला मी गांडूळसुद्धा दाखवते, असे 3 हे दाखवते. वर्कर म्हणू शकतो आपण त्याला, जे आपलं खतात रूपांतर करत असतात ते तुम्हाला आता मी दाखवते ते कोणते कोणते आहेत. तर कारण ते माझ्या बागेमध्ये भरपूर प्रमाणात असतात आणि ते तुम्हाला मी आता लवकर दाखवते. बघा या पद्धतीने, बघा आता तुम्हाला गांडूळसुद्धा दिसते इथे, हे सुद्धा आहे आणि हे याचे नावं तर मला नाही माहीत, पण तुम्हाला दाखवते. हे 3 जास्त वर्क करतात खत बनवण्यासाठी आणि सविस्तर माहिती देण्याचा माझा प्रयत्न असते, जे मी बागेमध्ये करते. आणि तुम्ही पण अशा पद्धतीने उपयोग करू शकता तुमच्या बागेमध्ये. जो मी करते आहे ना, वर्षभर झालं मी खतामध्ये आपले पोळी किंवा एखाद्या वेळेस भाजी किंवा आपलं भात वगैरे राहते आणि त्याचा उपयोग करते, जेव्हा असं काही वेस्ट जाईल असं वाटते तेव्हा, नाहीतर वेस्ट जाऊ देत नाही मी. आणि बघा आता हे कुंडी खाली केली, याच्यामधलं सुद्धा गाळ वगैरे हे पण खतामध्ये टाकला. म्हणजे काय, वाया जाऊ द्यायचं नाही. जे निसर्गापासून तयार झालेलं ते निसर्गात विलीन होते आणि ते आपण काम केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने अशी आपली प्रक्रिया हळूहळू हे सर्व खाली जाणार आहे. बघा आता जिथे ईट ठेवली आहे, ईट कसं थंड राहते ना मातीची, त्याच्या खाली बघा किती हे गांडूळ आहे. पहिली भीती वाटायची थोडीफार, म्हणजे कसं तरी वाटायचं, पण आता बघा हे मी पूर्ण घेते आणि परत आपल्या खतामध्ये टाकते. कारण जेव्हा मी ऐकलेलं म्हणजे पेपरमध्ये आम्हाला आला होता प्रश्न शाळेत असताना, गांडूळ शेतकऱ्याचा मित्र का आहे, कारण तो जमीन भुसभुशीत करते. आणि ती गोष्ट इतकी लक्षात बसली आहे ना माझ्या, तेव्हापासून मी हे गांडूळ कधीच इकडे तिकडे दिसलेलं मातीमध्ये टाकत राहते आणि ती छान कामं करते माती भुसभुशीत करण्याचा. आणि कोणतंही पीक घेण्यासाठी किंवा काही उगवण्यासाठी माती भुसभुशीत असणं खूप आवश्यक असते. आता बघा हे जे बॉक्स होते ना, हे टाकण्यासाठी मला उपयोग करायचा होता. मी म्हटलं आता खराब झाले ना, आता टाकून देते हे, पण झालं काही मन झालं नाही. म्हटलं चला आता उन्हाळ्याभर याच्यामध्ये परत खत बनवूया, कारण आता सुकलेलं पानं मला भरपूर मी जमा करत आहे, इकडून तिकडून कोणाला सांगून. माझा प्रयत्न सुरू आहे की हळूहळू माझ्या बागेमध्ये मातीचा कमी उपयोग झाला पाहिजे आणि पानापासून जे तयार होईल ना, ते हलकं पण राहील. आता बघा इथं डेलियाचं एक रोप होतं आणि ते भरपूर दिवसाचं छोट्या कुंडीत होतं. बघा आता मध्ये ठेवलं, माती टाकली मध्ये, ते रोप ठेवलं आणि साईडनं परत सुकलेले पानं मी टाकत आहे. याच्यामध्ये रेती वगैरे जर असलं चांगलं झालं असतं, पण आता मला जसं आहे तसं मी करायचा प्रयत्न करत आहे. आणि असं केल्यामुळे काय होते, हळूहळू मातीचा खर्च आणि खताचा खर्च तुम्हाला लागणार नाही. कारण बागेमध्ये इतकी जे आपले झाडं वाढत जातात तसं बाग खूप खर्च होते, म्हणून मी असं करत आहे. आणि माती बघा, हीच माती मी रियूज करते. म्हणजे असंच करायचं, ज्या कुंड्यातले प्लांट आपले संपले ना, ती माती यूज करायची आणि सुकलेले पानं, किचन वेस्ट याचा भरपूर उपयोग बागेमध्ये करायचा. याच्यामुळे मातीची गुणवत्तासुद्धा वाढते आणि हळूहळू आपला खर्चसुद्धा कमी होतो. भरपूर काम केलेलं आहे आज. हे काम माझं संपतच नव्हतं. मोठ्या मोठ्या ग्रो बॅग हे असंच सुकलेल्या पाण्याने भरलेलं आहे. पुढे अजून दाखवते, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. बऱ्याचदा काय होते, आपण पूर्ण बघत नाही माहिती आणि ते चुकीचं मग लक्षात राहते आणि तसंच आपण करायला जातो आणि आपले प्लांट खराब होतात. त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा. मी तेच दाखवते की प्रत्येक मातीमध्ये बघा किती प्रकारे असे गांडूळ तयार झालेले आहे माझे. कारण याच्यामध्ये केमिकलचा जर तुम्ही वापर कराल ना, तर मग हे जीवजंतू नाही राहणार. बघा इतक्या बकेटा वगैरे ह्या पण सर्व अशा छान अशा भरून घेतलेल्या आहे मी. कारण याच्यात मला जास्वंदाचे झाडं लावायचे आहे आणि त्याचासुद्धा व्हिडिओ येणार आहे. कारण मी भरपूर वर्क केलं आहे, फक्त व्हिडिओ घेतलेले आहे, पण ते बनवण्याला मला टाईमच मिळत नाही आहे. कारण या कामामध्ये माझा खूप वेळ जातो आणि शरीर थकते, पण मन मात्र थकत नाही काम करून. छंदच म्हटलं ना तो तसाच असते. बघा आता हे सर्व कागद असो काही असो, किती किती कार्डबोर्ड येतात घरात, किती किती कचरा आहे. म्हणजे म्हणून कागद असो काही असो भरपूर येतात घरामध्ये आणि तो आपण भरपूर कचरा वाढत असतो, निसर्गाला हानी पोचवत असतो. त्याच्यापेक्षा आपण जर असा उपयोग केला ना, तर आपल्याला जे समाधान मिळेल ना, ते जरा वेगळंच असते. आणि ते समाधान मिळत जाते ना, तसं तसं हे वर्कसुद्धा वाढत जाते. आणि हळूहळू आपण जेव्हा असं लाजतो ना, सुकलेलं पानं वगैरे ते कुठून आणायला ते सुद्धा कमी होऊन जाते. कारण आपल्याला त्याचा फायदा माहीत असतो आणि त्याचं नुकसानसुद्धा माहीत असतो. जे जर आपण वेस्ट म्हणून फेकलं तर किती हानिकारक त्याच्यात रसायन निघतात आणि ते प्रदूषण तयार करतात. आणि तेच आपण नाही करत आहे म्हणून समाधान वेगळंच मिळते. आणि हा वेगळाच व्हिडिओ आला, याचा व्हिडिओ वेगळा बनवायचा आहे. आता थोडाफार तुम्ही बघून घ्या, कारण मला तुम्हाला वेगळा व्हिडिओ द्यायचा आहे. मी काय काय काम केलं तर ते मी सविस्तर तुम्हाला दाखवणार आहे. पण आता काय झालं आहे, व्हिडिओ जेव्हा आपण घेतो ना तेव्हा एकत्र कधी कधी होतात आणि हे सगळे याच्यामध्ये थोडंसं आलेलंच आहे. चला तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा आणि आवडला तर नक्कीच आज लाईक करून जा. अशा पद्धतीने तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, काही विचारायचं असेल तुम्ही नक्की कमेंट करून विचारा. मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि बागेमध्ये बघा असं सर्व काम करूनच बघा बागेमध्ये भरपूर असे
फुलं, फळं, भाज्या सर्व काही उगवत आहे मी आता. कारण एवढ्या मोठ्या गोष्टीला भरण्याला किती गोष्टी मला लागल्या असत्या. खत भरपूर लागलं असतं. माझ्या गुलाबाला भरपूर अशा कळ्या आलेल्या आहे गावरानी. आणि यालासुद्धा अपराजिताला वेळ येताच आता बघा फुलं यायला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्याची चावल लागताच. अजून माझं झाडं लावायचं काम या महिन्यात जास्त सुरू आहे, रिपोर्टिंगचं वगैरे. कारण ह्या महिन्यात थोडंसं थंडावा आहे अजून. कारण पुढच्या महिन्यापासून जेव्हा जास्त ऊन व्हायला लागेल ना, तेव्हा खूप म्हणजे लवकर झाडं रुजणार नाही. आता या महिन्यात लवकर रुजेल. टोमॅटोला बघा साईडला कापल्यावर छान असे फुलं आणि टोमॅटोसुद्धा लागायला लागले. आणि खराब पानं मी वरच्यावर काढत असते. कारण मी कीटनाशकसुद्धा केमिकल वापरत नाही. त्याच्यामुळे मी काय करते, कीड दिसली ना ते अशा प्रकारे दूर करते. किंवा स्वच्छ पाण्यानं झाडं धुवून काढते. नसलंच तर मग नीम ऑइल वगैरे असं करते. पण शक्यतोवर मी ते कीड अशीच दूर करते. आणि या वर्षात तर जास्तच केलेली आहे अशा पद्धतीने. आणि त्याच्यामुळे आहे ना अशी कीड खाणारेसुद्धा माझ्या बागेमध्ये दिसून येतात, की जे शत्रू कीड खातात आणि ते मित्र कीड असतात. अशा पद्धतीने दिसत असते. आणि व्हिडिओ काढायला तर वेळ लागते, बनवायला वेळ लागते. आणि व्हिडिओसोबत काम करायला जरा जास्तच वेळ लागते. पण काय करणार आता, आवड म्हटल्यावर ह्या सर्व गोष्टी आल्याच. आणि बघा आता टोमॅटोलासुद्धा खूप फुलं आले. मिरचीला बघा किती मिरच्या आल्या. याचे झाडं बघा, पेरूचं पण निघालेलं आहे. आणि सुंदर फुलंही बागेमध्ये येत आहे. हे सर्व गोष्टी बघून आहे ना ह्या सर्व गोष्टी करायला खूप छान वाटते. ऑर्गॅनिक बागकामानं आपण केमिकलचा कोणता वापर करत नाही म्हणून वेगळंच समाधान वाटते. आणि भाज्यांची म्हणा का फळांची म्हणा, चव तर विचारण्यासारखी असते. इथं पण मी दाखवत आहे की इथं थोडीशी कीड लागलेली होती, पण इथे मित्रकीड तयार झालेली आहे. आणि हे मुळा पण मी आज काढलेला होता. या मुळ्याच्या पाण्याची सुद्धा खूप छान भाजी होती. याचासुद्धा व्हिडिओ येणार आहे. थोड्याशा भाज्या ज्या काढल्या आहे. आणि इतके छान कांद्याला फुलं आले. नाही यावर्षी स्वयंपाकघरातूनच कांदे लावले होते. वाटलं नव्हतं इतके छान फुलं त्याला येतील म्हणून. यावर्षी जरा जास्तच बी पकडलेलं आहे. आजचा व्हिडिओ आवडत असेल तर धन्यवाद सर्वांचे.